नमस्कार, मी डॉक्टर कौमुदी शिंदे, बुबुळ तज्ज्ञ, नंदादीप आय हॉस्पिटल, सांगली. आमच्याकडे एक मावशी आली, ज्यांनी त्यांच्या डोक्याला सीताफळांच्या बियांची पावडर खोबरेल तेलामध्ये मिक्स करून केसांना लावली होती. त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, डोळ्यात दृष्टी कमी झाली, डोळे एकदम लाल झाले. म्हणून ते नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये आलेत. आल्यानंतर त्यांची योग्य ती तपासणी आम्ही केली, योग्य उपचार दिले. त्याच्यानंतर मावशींना 2 दिवसातच फरक जाणवला. ते जेव्हा परत तपासणीसाठी आले, तेव्हा त्यांचा डोळा पूर्ण व्यवस्थित लालपणा पूर्ण कमी झाला होता, पांढरा झाला होता, बुबुळ एकदम क्लिअर झालं होतं, सूज पूर्णपणे कमी झाली होती आणि त्यांची दृष्टी पण वाढली होती. मी जरा डोक्यात चावायला लागले म्हणून सीताफळीचे बी लावले चेचून शेरणा खोबरेल तेलात आणि त्याचा त्रास मला लय झाला, लय म्हणजे लय त्रास झाला. डोळ्यातनं पाणी यायला लागलं, डोळं काय उघडं ना ते काय होणार इतका त्रास झाला मला. डोळ्यात टोचायला लागलं आणि त्यामुळे काही दिसतं ना मला. इथं आल्यावर मला लय फरक पडला. दुसरी तिसरी पासून लय म्हणजे लय छान दवाखाना आहे, लय फरक पडला मला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जे तुम्ही घरगुती उपाय करता, जसे सीताफळाचे पावडर डोक्याला लावता किंवा अजून काही घरगुती उपाय, मेहंदी लावत असाल, तर त्यामुळे डोळ्याला इजा होऊ शकते. त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स काही असतील तर ते डोळ्याला होऊ शकतात. तर योग्य काळजी घेऊन त्याचा वापर करायला पाहिजे. आणि जर असं काही झालं, जर डोळ्याला काही साईड इफेक्ट झाला, तर योग्य ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट किंवा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली पाहिजे, योग्य ती ट्रीटमेंट घेतली पाहिजे. वेळेत ट्रीटमेंट जर नाही घेतली तर त्याचं काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात, डोळ्याची दृष्टी पूर्णपणे जाऊ शकते.